व्हिडिओ काढायच्या नादात एका दिवशी माझ्या मोबाईलचा कार्यक्रमच होणार आहे. या भावाला विचारलं मी, तू पाऊंडर काम लावतो? तो भाऊ म्हणतो मला हँडसम बॉय व्हायचंय. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन मिनिट ब्लॉग मध्ये. अक्षयसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता, त्यामुळे पहिले इस्त्री करायला गेलो कपड्याची. कसा आहे मग हँडसम बॉय? पहिले थोडा नाश्ता करून घ्या म्हटलं, मग घेतली मग एक प्लेट पोहे. भाई कॉम्पिटिशन इतकं ना, एक जागेसाठी 100 जण येतात. मी पेपर ह्या कारणांमुळे वाचत नाही. कधीच्या नाव पेपर घेतलं त्यात ही न्यूज वाचली मी. तर अक्षयने भरलेले पोलीस पाटलाचा फॉर्म, त्यामुळे त्याची होती आज मुलाखत. हे पुढे एवढा घोळका दिसतोय ते फक्त एका जागेसाठी. ह्याच्यात पण मोदीची चुकी. अक्षयचं सगळं काम झालं, मग निघालो परत रूमला. एक डुकलं घेऊन निघालो होतो. अक्षयच्या कॉलेजला थोडं काम होतं. सर म्हणले थांबा थोड्या वेळ. मग बसलो होतो साईडला खुर्चीवर एका गप. किती सिरियस असलं काय मला हसू काय कंट्रोल होत नाही भाऊ. अक्षय आज सकाळपासून लयच खुश होता वाटतंय. सकाळपासून नुसता खर्च करून राहिला मला. रूमवर गेलोच होतो की तेवढ्यात मम्मीचा फोन आला, मी आले म्हणून बीड मध्ये. मामाने नवीन गाडी घेतली, त्यामुळे फक्त फॅमिलीला घेऊन फिरतेत. मम्मी नानी सोबत थोडं बोलून निघालो मग परत रूमला. आमची रूम पण इतकी गचाळ आहे ना, हे दोन पोट्टी इतके खराब करून ठेवली ना दोघांनी. त्यातलं एक नगरला गेलंय आणि एक गावाला गेलंय, त्यामुळे सगळी रूम साफ करून घेतली पहिले. मी पण लय गचाळवाने राहायचो, पण यांच्यात राहून असं वाटतंय की माझ्यापेक्षा गचाळ हेच येतं. आजच्या ब्लॉगला करतो, इथं जाईन भेटू नेक्स्ट ब्लॉगला.